नमस्कार माझ्या प्रिय मुलींनो आणि मुलांनो आणि माझ्या नातवांनो नातींनो. आपण 2-3 दिवस तब्येत बरी नव्हती, काही हे करू शकली नाही, मी तुम्हाला गोष्ट सांगू शकली नाही. पण तुम्ही सगळ्यांनी जे मला माझ्यावर माया प्रेम दाखवली, मेसेज फोन करून, त्याबद्दल खूप 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 धन्यवाद. माझ्या आजच्या गोष्टीचं नाव आहे आंबोळीचे शेत. हे मी 2 भागात सांगणार आहे बरं का गोष्ट तुम्हाला, आज आणि उद्या अर्धी अशी. वैशाख महिन्याचे दिवस, भर दुपारची वेळ, रणरणत ऊन. कोल्हापूर शहराच्या बाजूलाच एका शिवारातून एक बाई लगबगीने चालली होती. डोक्यावर टोपली, टोपलीत नवऱ्यासाठी जेवण आणि पाण्याने भरलेला तांब्या होता. चालता चालता मध्येच गच्च झाडी असलेली पायवाट लागली. वाट नेहमीचीच, पण का कुणास ठाऊक या ठिकाणी येताच तिला नेहमीच भीती वाटायची. अचानक कोणी समोर आलं तर, काही अतिप्रसंग केला तर, ओरडलं तर मदतीला कोणी पोचणार नाही अशी ती जागा. आजही तोच विचार तिच्या मनात आला, पण नेहमीप्रमाणे तिने तो झटकून लावला. पावलं लगबगीनं पडायला लागली. एवढ्यात तिला घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकू आला. बाई मनातून बरीच घाबरली. टापांचा आवाज जवळ ऐकायला यायला लागला. बाई आणखीनच घाबरली. एवढ्यात तो रुबाबदार घोडेस्वार तिच्या समोर उभा ठाकला. बाईची भीतीने काळणच उडाली, दरदरून घाम फुटला. तशी बाई धीटच होती. घोडेस्वाराने विचारले, काय ग, कुठं चाललीस? धन्याला जेवण घेऊन चालली या, बाईनं उत्तर दिले. कुठे आहे धनी तुझा? घोडेस्वाराने परत प्रश्न विचारला. पलीकडच्या शेतात काम करतो या, बाई उत्तरली. असं का? कुणाचं शेत, तुमचं की दुसऱ्याच्या शेतात? बाई आतापर्यंत बरीच सावरली होती. म्हणाली, अरे माझ्या भावा, आम्ही गरीब माणसं, आमचं कुठून आलं शेत? बाई मोठी हिकमती होती. भावा असं म्हणून तिने स्वतःच्या रक्षणाचं एक हत्यार बाहेर काढले होते. बरं, आज जेवणाला काय आहे? घोडेस्वाराने विचारले. बाईची भीड आता बरीच चेपली होती. ती म्हणाली, अहो आम्ही गरीब माणसं, आमचं तर जेवण काय असणार? आंबोळ्या आणि चटणीचा गोळा. मला खायला देशील का? घोडेस्वाराने विचारले. अरे माझ्या भावा, खावा की, बाई म्हणाली. बाईने जेवणाची टोपली खाली ठेवली. घोडेस्वार घोड्यावरून खाली उतरला आणि खाली जमिनीवर मान टाकून बसला. बाईने टोपल्यातल्या आंबोळ्या, त्यावर लसणीचा लाल लाल गोळा आणि पाण्याने भरलेला तांब्या घोडेस्वाराच्या समोर ठेवला. घोडेस्वाराने खायला सुरुवात केली. खाता खाता घोडेस्वाराने तिला विचारलं, अगं तू या आंबोळ्यांना कशी काय भोकं पाडतीस? सुई नक्की काय? त्यावर बाई मोठमोठ्यानं हसली व म्हणाली, अरे माझ्या भावा, येडा की खुळा रे तू? आतापर्यंत तिची भीती पळून गेली होती. बाईने घोडेस्वाराला आंबोळ्या कशा करतात ते सविस्तर सांगितलं. तांदूळ कसे आदल्या दिवशी भिजू घातले, मग दुसऱ्या दिवशी कसे पाट्यावर वाटले, मग कसे तव्यावर टाकले, मग तिथं पाणी वाढल्यावर कसे त्याच्यावर भोकं तयार होतात वगैरे वगैरे. असं म्हणून तो घोडेस्वार खळखळून हसला. बाई पण खळाळून हसली. घोडेस्वारानं चटणीबरोबर आंबोळ्या खाल्ल्या, त्यावर पाणी प्याला व त्या बाईला विचारले, अगं तर तुझ्या नवऱ्याला जेवण? त्याची काळजी तुम्हाला नग, आता मी घरला जाईन, परत आंबोळ्या आणि चटणी करून नवऱ्याला नेईन, बाई म्हणाली. घोडेस्वार घोड्यावर स्वार झाला आणि निघून गेला. बाई परत घरी आली, परत आंबोळ्या केल्या, लाल तिखट चटणी केली, पाण्याचा तांब्या भरला, सगळं पाटीत ठेवलं आणि परत नवऱ्याकडे यायला निघाली. इकडे नवरा ठरल्या वेळेत बायको आली नाही याची काळजी करत होता. एवढ्यात त्याला दूरवरून येणारी बायको दिसली आणि जीवाला बरं वाटलं. बस आज इतकंच थांबू आपण. राहिलेली गोष्ट उद्या सांगेल. धन्यवाद.